नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडीत 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20ला. सध्या पावसाळी अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. यात नियमनमुक्ती, पणन सुधारणा, पीक कर्ज असे अनेक विषय सामील आहेत. अधिवेशनाची सांगता अनेक प्रस्तावांनी होईल, परंतु यावेळी तरी बळीराजाच्या पदरात काही भरीव पडेल का असा प्रश्न राज्यातल्या शेतकरी विचारतोय. दुष्काळी भागातील कापूस, सोयाबीन आणि धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी नव्याने जाहीर केलेल्या 1000 कोटींची आर्थिक तरतूदच केली नसल्याचं पुढे आलं आहे. शिवाय गेल्या खरीप हंगामातील पीक नुकसानीचे 500 कोटी शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे हा निधी मिळणार तरी केव्हा असा सवाल बळीराजा विचारतोय. गडचिरोली जिल्ह्याचं धान हे प्रमुख पीक आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 71,859 हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यापैकी 47% रोवणीची कामं पूर्ण झाली आहेत. एकूण भात लागवड क्षेत्राच्या 37,198 हेक्टरवर भात रोवणी झाल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कर्जाचं पुनर्गठन करून कर्ज वितरणाचे आदेश शासनाने दिले होते. मात्र पुनर्गठन कर्जाचं वितरण होण्यापूर्वीच मुदत संपली. राष्ट्रीयकृत बँकांनी मुदत संपल्याचं कारण सांगत कर्ज पुनर्गठन थांबवलंय. त्यामुळे 50,000 शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूरच्या तुमसर नजीक सुकळी, चारगाव, कोठवाडी, मागडी या शिवारातील गेल्या 9 दिवसांपासून कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे धानाच्या पिकांना पाणी पुरवठा बंद आहे. शेतात भेगा पडणं सुरू झालंय. तर दुसरीकडे परिसरातील कारखान्यांना मात्र नियमित वीज पुरवठा सुरू केला जातोय. त्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलेला आहे. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडत असताना गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतीवर मोठा परिणाम होतोय. यात सर्वात जास्त फटका सालेकसा तालुक्यात बसतोय. त्यामुळे रोवणी पूर्ण खोळंबले आहेत आणि पूर्ण रोपांची मुदतसुद्धा कालबाह्य होतीये. शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट बाजारात नेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मदत करणार आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलं आहे. शिराळ बस स्थानकात इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सध्या कडधान्यांचे दर वाढलेत. पुढील वर्षी हे दर कमी असतील, कारण पुढील हंगामात कडधान्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. देशातील शेतकऱ्यांनी एकूण 1.10 कोटी हेक्टरवर कडधान्य लागवड केली आहे. कडधान्य लागवडीचं हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 41% अधिक आहे. कापसावर पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढतोय. त्याचा प्रसार रोखण्यासाठी तज्ज्ञांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा विचार केला आहे. या 5 सदस्य समितीचा अहवाल आल्यानंतर उपाय योजले जातील. सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा कापसावर सफेद अळीचा रोग पसरलेला आहे. वाढती मागणी आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे जिऱ्याच्या दर विक्रमी पातळी गाठण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारपेठेत जिऱ्याला प्रति 10 किलो 1800 रुपये दर मिळतोय. पुढील महिन्यात या दरात आणखी वाढ होईल असं व्यापारी आणि तज्ज्ञांचं मत आहे. धुळे जिल्ह्यात काही सामाजिक संस्थांनी नाला खोलीकरण, बंधारा दुरुस्तीचं काम हाती घेतलंय. त्यामुळे वाहून जाणारं पावसाचं पाणी अडवून जमिनीत पुनर्भरण केलं जात आहे. जलसंधारणाचे उपाय रहीमपुरे शिवारात केल्यानं विहिरी पुनर्जीवित झाल्यात. आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. फळ आणि नाशवंत घटकांचा साठवण कालावधी वाढवण्यासाठी संशोधकांनी वातावरणीय दाबावर आधारित संतुलित प्लाझ्माचा वापर केला आहे. हे तंत्रज्ञान फळांना जीवाणूमुळे प्रदूषित होण्यापासून वाचवण्यासाठी मोलाची कामगिरी निभावणार आहे. पिकांवरील रोगाच्या प्रादुर्भावाचा सामना आधुनिक तंत्रानं करण्यासाठी क्रॉपसॅप हे मोबाईल ॲप विकसित केले गेले आहे. या अंतर्गत संकलित माहितीवरून नियंत्रणात्मक उपायांपेक्षा शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाय द्यायला हवेत असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढलेला आहे. ऑलिव्ह खाद्यतेलाला 1100 रुपये प्रति किलोचा दर मिळत असल्यानं शेतकऱ्याला समृद्ध करणारे हे उत्पादन ठरतं. या उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी परदेशातून ऑलिव्हची 1 लाख रोपं मागवण्यात आली आहेत. या रोपांचं परीक्षण करण्यासाठी सरकारी जमिनीवर त्याचं रोपणसुद्धा केलं जाणार आहे. भारत अमेरिकेच्या पोल्ट्री निर्यातीवरून जागतिक व्यापार संघटनेत तिढा निर्माण झाला होता. अमेरिकेतील स्वस्त पोल्ट्री उत्पादनं भारतात आल्यास तीव्र स्पर्धा निर्माण होईल. त्याचा परिणाम भारतीय पोल्ट्री उद्योगावर होऊ शकतो. परंतु आता हा तिढा सामंजस्यातून सोडवला जाईल असं बोललं जात आहे.
कांदा पुनर्लागवडीसाठी वाढ झालेली किंवा कोवळी रोपं लावणं टाळावं. लागवडीनंतर जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा करावा. रांगडा कांद्यात रोग नियंत्रणासाठी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करावी. कांदा साठवणूक करताना चाळीत हवा खेळीत राहील अशी व्यवस्था करावी असा सल्ला तज्ज्ञांनी कांदा उत्पादकांना दिलेला आहे. अकोल्यातील पिंपळखुट्याच्या देशमुख बंधूंनी दूध व्यवसायात उत्तुंग यश मिळवले. पूर्वी ते खाजगी व्यावसायिकांना दूध विक्री करायचे, मात्र आता स्वतःची दूध विक्री व्यवस्था उभारून त्यांनी शेकडो ग्राहक तयार केले. गुणवत्तापूर्ण दूध, नियमितता, ग्राहकांचा विश्वास यातून दूध व्यवसायात त्यांनी यश मिळवलेलं आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु इथल्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या आर्थिक संकटात तो सापडलेला आहे. त्यामुळे पारंपरिक पिकांना डावलून तो अन्य पिकांकडे वळतोय. त्याचाच एक भाग म्हणून इथल्या ढोक शेतकरी बंधूंनी डाळिंब पिकांच्या माध्यमातून संकटावर मात केलेली आहे. आणि बाजारभाव वांगी प्रति 10 किलो 400 रुपये, वटाणा सरासरी प्रति 10 किलो 600 रुपये, डाळिंब प्रति क्विंटल 3000 रुपये, टोमॅटो प्रति 10 किलो 300 रुपये, केळी प्रति क्विंटल 1100 रुपये आणि पपई प्रति क्विंटल 1200 रुपये. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पूर्व मध्य बंगालपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर विस्तारला. येत्या 24 तासात राज्यात पाऊस वाढणार आहे. तर बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. तर या होत्या शेतीविषयक 20 बातम्या आपण पाहतायत. जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.